शिजू, इंग्लिश मिस्चिफ, शिवावा, लॅब्राडॉर, सायबेरियन हस्की, गोल्डन रिट्रीव्हर, बॉक्सर, विनेचर, पिचर, बुल मॉस्टॉप, पग, ग्रेट डेन, डॉबरमॅन अशा एकाहून एक सरस जातीच्या कुत्र्यांची वर्दळ सायन येथील मनोहर जोशी कॉलेजच्या मैदानात होती. निमित्त होतं एका डॉग शोचं. इंटरनॅशनल केनल क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या डॉग शोमध्ये कुत्र्यांमध्ये स्पर्धा रंगली. कुत्र्यांच्या वयानुसार त्यांची झालेली शारीरिक वाढ, वजन, रंग, स्वच्छता, स्टॅमिना, चपळता आदींची चाचणी मैदानी खेळातून घेण्यात आली. कुत्र्यांचे पालक यावेळी त्यांच्यासोबत होते. विविध जातीच्या कुत्र्यांनी कॉलेजचं मैदान जणू व्यापून गेलं होतं. जणू काही कुत्र्यांचा मेळावाच आयोजित केल्यासारखं वातावरण होतं. मैदानी खेळानंतर सायंकाळी कुत्र्यांसाठी खास फॅशन शो आणि रॅम्प वॉकही आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये पहिल्यांदा विजेत्या कुत्र्याला घसघशीत रकमेचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये कसं ना की कुत्र्याचे स्ट्रक्चर म्हणजे कुत्र्याची बॉडी लँग्वेज काय आहे, मग कुत्रा कसा असायला पाहिजे वगैरे, मग ते बाईट वगैरे चेक केलं जातं. कुत्रा किती मेंटेन केलं आहे, त्याचं अँग्युलेशन वगैरे कसं आहे, त्याचं मुवमेंट्स कसं आहे, हे सगळं बघितलं जातं. आणि त्यानंतर मग फिजिकली ते सगळं चेक करून मग त्याच्यामध्ये त्यांना फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज असं दिलं जातं. ते फर्स्ट प्राईजवाला रिटर्न कॉम्पीट करतो, त्याला सीसी मिळते, तो रिटर्न कॉम्पीट करतो आणि नंतर मग लाईनअपला जातो. त्याला फर्स्ट टू 10 बेस्ट इन शो असतात. त्यामध्ये त्याला ट्रॉफी प्लस कॅश प्राईज आहे. फर्स्ट टाइम मुंबईमध्ये मनोहर जोशी ग्राउंड आहे आपला, याच्यामध्ये फर्स्ट टाइम मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबईमध्ये आतापर्यंत झालेलं नाही. फर्स्ट टाइम होतं कॅश प्राईजवाला कुत्र्यांसाठी. डिपेंड डॉगच्या नेचरप्रमाणे ट्रेनिंग केलं जातं. डॉग जसं नेचर असणं त्याप्रमाणेच ट्रेनिंग केलं जातं. म्हणजे काही पूर्वीच्या ज्या मेथड होतात म्हणजे त्यांना टॉर्चर करून वगैरे मारून वगैरे, आता तसली पद्धत राहिलेली नाही आहे. आता जेवढं फूडवर वगैरे याच्यावरच ट्रेनिंग केले जाते. म्हणजे अजिबात म्हणजे प्रेशर असं नाही डॉगवर, स्ट्रेस देऊन डॉगला ट्रेन केलं जात नाही. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागे थोडीशी मेहनत घ्यावी लागते. त्याला स्ट्रायकर उभं राहणं वगैरे, कसं त्याच्यामध्ये मोडिलायझर त्याला कसं करावं लागतं वगैरे, ते सर्व करून मगच या शोमध्ये त्याला उतरावं लागतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.